आज आपण एक बटाट्याची चविष्ट रेसिपी बनवणार आहोत, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करू शकता आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घालू शकता। इतकी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे। सो चला जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत। तुम्ही कोणत्याही साईजचे बटाटे घेऊ शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या। अशा प्रकारे त्याची साल काढून घ्या आणि तो बटाटा आपल्याला या पाण्यामध्ये खिसून घ्यायचा आहे। हे मी साधं पाणी घेतलेलं आहे, जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते हे पाणी आहे। त्याच्यानंतर त्या बटाट्याचं पूर्ण पाणी काढून घ्या, छान असा तो प्रेस करा, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं यामधलं तुम्ही काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेली मिरची आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि हे छान असं मिक्स करा। तुम्ही इथे हे हाताने सुद्धा मिक्स करू शकता, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे बटाट्याला लागले जातील। आणि जेव्हा आपण रेसिपी हाताने करतो ना, तेव्हा रेसिपी करण्याचं म्हणजे त्याच्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये 1 चमचा मेयोनीज घ्यायचा आहे। ते मेयोनीज कसं उभं राहिले आहे ते इग्नोर करा। त्याच्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि ते छान असं मिक्स करायचं आहे। मेयोनीजचा टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल, खूप छान आहे, टेस्ट खूप छान लागते मेयोनीजची। जर तुम्ही मेयोनीज ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा। मोझरेला चीजचे बारीकसे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे साईडला ठेवून घ्या। याच्यानंतर जो आपण बटाट्याचं मिक्सचर तयार केलेलं आहे ते घ्या। अशा प्रकारे त्याची छोटी लातिंबी तयार करायची आहे, जाडसर अशीच करायची आहे। त्याच्यावरती 1 चमचा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे तुम्ही स्प्रेड करू शकता किंवा याच्यावरती तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घालू शकता। त्याच्यानंतर 1 टोमॅटो घालू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे। कांद्याचा अशा प्रकारची वाटी घाला। त्याच्यानंतर त्यामध्ये भरभरून चीज भरायचं आहे। हे हलवारपणे आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि जी कांद्याची वाटी आहे ती थोडीशी खालच्या बाजूने प्रेस करायची आहे। त्याच्यानंतर ते जे मिक्सचर केलेलं आहे बटाट्याचं ते वरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने दाबत आपल्याला त्याची पॅटी तयार करायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे ही पॅटी तयार करून घ्या। तुम्हाला जर गोल आकारात बनवायची असेल तरीही चालेल, तुम्ही तशी सुद्धा बनवू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घ्या, गरम करून घ्या। त्याच्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे मेयोनीज आणि टोमॅटो सॉसचा तो घाला। त्याच्यावरती थोडंसं चीज घालायचं आहे आणि ते छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे। जास्त वेळ नाही ठेवायचं, गॅस लगेच बंद करायचा आहे। दुसऱ्या पॅनमध्ये 1 चम्मच तेल घ्यायचं आहे, ते गरम करून घ्या। थोडंसं अशा प्रकारे स्प्रेड करा, जेणेकरून हे जे पॅन आहे ते तेलाने छान असं ग्रीस होईल। तेल गरम झाल्यानंतर याच्यावरती त्या पॅटी ठेवा ज्या आपण तयार केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्या दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे। या क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही फ्राय करू शकता। जर तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता। झटपट होणार ही रेसिपी आहे, आपल्या लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। इतकी हेल्दी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला ऑइली खाणं आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ट्राय करू शकता। शॅलो फ्राय तुम्ही हे करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही फ्राय करा। जर तुम्हाला लेस ऑइल खायचं असेल तर तुम्ही जी मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवली त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि ज्याला असं ऑइली आवडतं ते या दुसऱ्या पद्धतीने करू शकतात। सो अशा प्रकारे छान असं क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे, जे आपण सॉस तयार केलेला आहे त्यामध्ये तुम्ही हे डीप करायचं आहे। सगळ्या बाजूने ते फिरवून घ्या, जेणेकरून हा जो मसाला आहे तो छान असायला लागला जाईल। हे तुम्ही कट करून खाऊ शकता किंवा असंच उचलून खाल्लं तरीही चालेल, खूप